नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. सुपरफास्ट घडामोडींचा आढावा घेणार आहोत. मात्र त्याआधी एक महत्त्वाची बातमी. बदल्याचे नाही तर बदलाचं राजकारण करणार. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी हे वक्तव्य केलंय. आपली बदनामी केली, त्यांना माफ केलं, हाच आपला बदला, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. दिलेली आश्वासनं पूर्ण करणं याला माझं प्राधान्य असेल, असं देवेंद्र फडणवीसांनी अधोरेखित केलंय. राज्याला आर्थिक शिस्तीची नक्कीच गरज आहे, असं देखील देवेंद्र फडणवीसांनी या मुलाखतीमध्ये म्हटलंय. फडणवीस या मुलाखतीमध्ये नेमकं काय म्हणाले, तर बदल्याचे नाही तर बदलाचं राजकारण करणार. आपली बदनामी केली, त्यांना मी पुन्हा माफ केलं, हाच माझा बदला. राजकारणाच्या सोयीसाठी काही नेत्यांनी माझी खलनायकी प्रतिमा तयार करण्याचे पुरेपूर प्रयत्न केले. निवडणुकीमध्ये माझ्यावर जनतेनं विश्वास टाकला आणि परस्पर उत्तर दिलं. विरोधकांची संख्या कमी आहे म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष अजिबात करणार नाही. संख्येनं कमी असले तरी ते देखील लोकप्रतिनिधी आहेत. त्यांचे प्रश्न मांडण्याची पुरेपूर संधी दिली जाईल. दिलेली आश्वासनं पूर्ण करणं याला माझं प्राधान्य असेल.